आंधी आलती, एवढी माणसं कामाला लागलेली, तरी मी तो अधिपती वाचलाच. नशीब आहे ना, साथच देत नाही आपल्याला बघ. म्हणजे आपल्या हाताला यशच नाही मम्मी. पूर्ण असं सपाट झालंय आयुष्य, काही थ्रिलच उरलं नाही ग. तर नशिबाचा दार उघडावं म्हणून मी एवढे धडके मारायले, तरी बी दार उघड ना मम्मी. अगं चंचे, तुझं कसं आहे माहिती का, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली असतो. नाही तुझं कसं आहे, एखादी गोष्ट व्हायच्या आधी झाली झाली म्हणून नाचायला लागतीस आणि तोंडावर आपटतीस. हे मम्मी, तू काय मला सांगती ग? तू थायलंडला गेलतीस ना, तू काय केलंस तवा? दोघेच जण होते ना, तरी बी तू काय करू शकली नाही आणि मला अक्कल शिकवतीस तू आता? चंचे, मी थायलंडला गेलते म्हणून थोडं तर काय तर झालं ग. अगं तिला पायऱ्यांवरून पाडता पाडता राहिली ग. वाचली, तिनं वाचवलं त्या अधिपतीनं. आणि तुला सांगू, पाण्यात बी पडता पडता राहिली आणि येळेला मॅच पडले, तोंडावर आपटले मॅच. आणि हे बघ, तुझे काय म्हणती ना, म्या गेले असते तर हे केलं असतं ते केलं असतं. तुझं काही नाही, काय होत नाही. नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात असतोय तुझा, कळलं? आणि आता ऐक, आता एकच काम करायचं चंचे. आता जे हाय ते हाय, नाहीतर समजा आपल्या हातनं जायचं आपल्या कर्मानं. आता फक्त शांत बसायचं, कळलं? नाही नाही, शांत काय बसती, मला नाही जमणार मम्मी. हे बघ चंचे, खुळ्यावानी वागू नगस. हे बघ, आज जे काही घडलंय का नाही, त्याच्यात जरा जरी ह्या लोकांनी शंका आली का नाही की हे समजा तू घडवून आणलंयस, तर आपली दोघांची बी या घरात उचल बांगडी होईल, कळतंय तुला? आणि हे बघ, ती चारुलता बाई आहे का नाही, ती निस्ती वर्ण दिसती साधी, परत्याशी नाही ती पाताळ यंत्री बाई असणार आहे बघ तू. तिच्यात काय दम आहे का मला हाकलून द्यायला? चंचे, अगं ती डबल पॅकेज आहे. एक तर या घरची मालकीन आणि त्या चारुहासची बायको. तुझी मावशी मालकीन नसताना बी केवढा रुबाब होता तिचा. ही बाई ताईसारखी अडाणी बी नाही, शिकल्या सवरलेली आहे. आणि त्यात ही चारुलता अशी बाई आहे का नाही, मारल भी पर ते दुखणार बी नाही आणि सण बी होणार नाही, कळलं? मम्मी, मावशी यायला पाहिजे का आता? मावशीनं लय खमकी आहे, ती बरोबर तिला घराबाहेर काढल. नाही चंचे, तुला माहित नाही, ही चारुलता बाई का नाही आपल्या ताईबद्दल लई चांगलं काय काय बोलत होती. काय? वय, अगं ती काय म्हणली माहिती का, भुवनेश्वरी आल्यावरती म्या तिला मिठी मारल. काय सांगायलीस मम्मी, असं म्हणली ती? वय चंची, अगं सांगते काय म्या तर म्हणते आता तर ताई यायलाच न ग. ती जर आली का नाही तर या दोघी बी एक होत्याल आणि आपल्या दोघींनी गाशा गुंडाळावा लागल. मग आपण काय करायचं? हातावर हात धरून बसायचं? वय, तुम्हाला आठवतंय तेव्हा आपला बाळाचा विषय झाला होता? त्याचं काय आता मध्येच? काय नाही, म्हणजे मी आत्ता शाळेसाठी प्रेझेंटेशन करत होते आणि त्यात मला मुलांची काही चित्र दिसली आणि म्हणजे मला असं वाटलं की असं. ती चित्र बघून तुम्हाला काय वाटलं का घरच्या कोणी तुम्हाला प्रेशर केलं, आजी बिजी? नाही नाही, मला प्रेशर कोणीच देत नाहीये, पण मलाच असं वाटत होतं. त्या चारुलता मॅडम काय बोलल्या काय? नाही नाही, अहो उलट त्या तर तुमच्या समोरच म्हटल्या ना की घाई करू नका, हवा तेवढा वेळ घ्या. हां, खरं तर भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं होतं की आपल्या घराचं गोकुळ झालं पाहिजे. आईसाहेबांचं असं म्हणणं होतं ना, मग ते तसं होणार, सगळं चांगलं होणार, पण फक्त थोडा वेळ द्या. कारण आता जोवर आईसाहेब घराकडे येत नाही ना, तोवर माझं डोसकं थाऱ्यावर नाही. नाही, बरोबर आहे. मी आता काय असा विचार करू शकत नाही. तुम्ही पण आत्ता येऊ काय विचार करू नका. नाही नाही, सगळं चांगलं होणार, फक्त थोडं थांबायला पाहिजे. चला मी येऊ काय, मला झाला उशीर. अहो सरकार, आम्ही असं कशाला करू? आम्ही शोधायलोय. शोधतो ना, म्हणजे जरा नीट शोधायचं. मी काय सांगितलं होतं तुम्हाला अनिलराव, पहिल्या दिवशी सांगितलं होतं का नाही, जिथं जाचीला तिथलं घर अन घर पालतं घाला. तसं करताय तुम्ही? प्रत्येक माणसाला विचारा सांगितलं होतं यांच्याकडनं काय होणार नाही, मग क्या दुसरी माणसं लावू कामाला. अहो सरकार, हे आमचं नेहमीचं काम आहे. अहो आजवर आम्ही इतकी माणसं शोधली, त्यांना त्यांच्या घरी बी सोडलं, पण तुमच्या आईसाहेबांनी शोधणं आम्हाला अवघड वाटायलंय. अहो काही सुगावंच लागना. कुठंतरी एक धागा सापडला तर आपण दुसरा धागा पकडतोय, बरं इथं एक बी धागा सापडना झालाय. अख्खा कोल्हापूर शोधला, आजूबाजूची गावं शोधली, पंचकृषी शोधल्या, पण काय बी सुगावा लागला नाही.
सगळीकडे माणसं लावली, आपले पंटर खबरी, अहो त्यांच्या रोज टचमध्ये आहे आपण, पण अक्षरशः काय म्हणजे काय बी सुगावं लागत नाही बघा. मग तुम्हाला कशाला ठेवले मी? 10 वेळा अडग्यावनी तेच काय सांगताय मर्दाजानो, पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. ते कळलं की मला का पत्ता लागत नाही तेच विचारालोय मी. काय करताय तुम्ही? इतक्या विश्वासाने जबाबदारी टाकली ना तुमच्यावर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसजसे दिवस जातील ना तस आईसाहेब सापडण्याच्या शक्यता कमी होत जाणार आहेत. अहो सर आम्ही शोधायला नो. हा नाही, करा तुम्ही प्रयत्न, आता ही शेवटची संधी. हा अधिपती ऐका ना, हां एक प्रस्ताव आलाय BDO ऑफिसमधून शाळेसाठी. खूप चांगला प्रस्ताव आहे. नाही ऐका आता शाळेचं मला आता काय सांगू नका खरंच. तुम्ही काय ते माझ्या परस्पर निर्णय घ्या की, काय टेन्शन घ्या. तुम्ही मालकीनं जायचं शाळेच्या, तुम्ही करा बिंदास काय करायचं. अहो नाही, म्हटलं तुमच्या कानावर घालावं म्हणून फोन केला. अहो नाही, आता कशाला कानावर घालताय? आता काय तुम्ही जो निर्णय घेणार तो मला मान्यच असणार. मी काय नाही म्हणणार आहे काय, तुम्ही योग्य तेच करणार की. विषय काय झालाय माहिती आहे काय, इथं कारखान्यात एकतर दिवसभराची कामं पेंडिंग आहेत आणि तसंही माझा आज डोसकं ठिकाणावर नाही जावं जरा. काय झालं आता? अहो त्या काय झालं, आईसाहेबांना शोधायला जी माणसं आपण सांगितलं की नाही, त्या माणसांना तर म्हणजे काय कुठनं मला गावल्यात काय कळत नाही. एक पण कामाचं नाही हो. कुणाकडनंच काय माहिती नाही, काय सुगावं नाही, काय नाही, कुणाचा काय फोन यायला तयार नाही. कशाला यांना कामाला ठेवलं असं झालं मला. नाही तुम्ही होप सोडू नका, होईल काहीतरी, सापडतील त्या लवकरच. नाही सापडतील ना, सापडायलाच पाहिजेत. आणि त्यासाठी ना मला असं हातावर हात ठेवून चालणार नाही बघा. मला ना मी स्वतःच आता बाहेर पडणार आहे, गावोगावी जाऊन मी स्वतः शोधणार आहे. बघा तुम्ही शोधून काढतो नाही बघा. बरं ऐका, मी आता खरंच घाईत आहे, मी जरा करू का नंतर फोन तुम्हाला? ठेवतो. हां.